नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगळ, वाणिज्य विभाग, रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब मराठी आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गातील निर्यात विपणन या विषयातील निर्यात विपणनातील धोके या घटकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. निर्यात विपणनातील धोके. निर्यात होत असताना म्हणजेच मालाची विक्री ही एका देशातून दुसऱ्या देशामध्ये करत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे धोके उद्भवत असतात. या धोक्यांचा सविस्तर विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः पहिला धोका जो आहे तो आहे आर्थिक आणि उधारीचे धोके. यामध्ये परदेशी खरेदीदार दिवाळखोर होणे, त्याचबरोबर परदेशी खरेदीदारांनी पैसे न देणे, पैसे उशिरा देणे किंवा पैसे देण्यास धोका किंवा फसवणूक करणे या गोष्टींचा समावेश होत असतो. खरेदीदार आणि निर्यातदार यांच्यामधील प्रचंड अंतरामुळे निर्यातदार परदेशी खरेदीदाराचे पत आणि इतर आर्थिक व्यवहारांशी निगडीत नसतो. त्याला परकीय खरेदीदारांच्या आर्थिक स्थितीविषयी अचूक अंदाज येत नाही आणि म्हणून कधीकधी असा आर्थिक धोका किंवा उधारीचा धोका जो आहे तो या निर्यात विपणनामध्ये उद्भवू शकतो. निर्यातदाराने माल पाठवल्यानंतर ताबडतोब लगेचच्या लगेच त्याचे पैसे देता येणं शक्य नसतं आणि विपणनाची जी काही प्रक्रिया आहे किंवा निर्यातीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतरच, म्हणजेच खरेदीदाराला माल ताब्यात मिळाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि यामध्ये प्रचंड असा वेळ या ठिकाणी जात असतो. कारण खरेदीदार आणि विक्रेता या दोघांमध्ये भरपूर अंतर त्या ठिकाणी असते किंवा भौगोलिक अंतर जे आहे ते जास्त असते आणि त्यातून असे आर्थिक किंवा उधारीचे धोके निर्माण होऊ शकतात. यानंतर दुसरा धोका जो आहे तो आहे गुणवत्ताहानीचा धोका. गुणवत्ताहानी म्हणजेच काय, तर हीन किंवा कमी दर्जाचा माल म्हणून परदेशी खरेदीदार माल नाकारण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणजेच ठरल्यानुसार माल पाठवला नाही, कमी दर्जाचा पाठवला या सबबी सांगून माल स्वीकारला जात नाही आणि म्हणून माल पाठविताच त्याची दोनदा तपासणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे मालही आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा आणि त्याच दर्जाचा असणे गरजेचे असते. याची काळजी निर्यातदारानं घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेला खरेदीदार जहाजामध्ये माल चढविण्याच्या अगोदर मालाची पूर्व तपासणी करतात किंवा ती करावी लागत असते, अशी अपेक्षा तो व्यक्त करतोच. अशावेळी निर्यातदाराने त्याचप्रमाणे पूर्व तपासणी करण्याची व्यवस्था या ठिकाणी करून देणं गरजेचं आहे. अन्यथा बऱ्याच वेळेला खरेदीदार हे गुणवत्ता कमी आहे ही सबब सांगून माल परत करत असतात. हा एक महत्त्वाचा धोका या ठिकाणी निर्यातीच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा धोका म्हणजे वाहतुकीचे धोके. एका देशामधून माल दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यासाठी वाहतुकीचे धोके संभावत असतात आणि वाहतुकीमध्ये मालाची चोरी होणं, माल खराब होणं, माल वेळेवरती न पोहोचणं इत्यादी धोके नक्कीच वाहतुकीमध्ये संभावत असतात. कारण अनेक वेळा निर्यातीची जी काही वाहतूक आहे ती सागरी मार्गाने होत असते आणि सागरी मार्गामध्ये सुद्धा इतर काही प्रचंड धोके त्या ठिकाणी आपल्याला उद्भवत असतात. यानंतर चौथा धोका म्हणजे लॉजिस्टिकचे असणारे धोके. लॉजिस्टिकच्या धोक्यामध्ये आंतरराष्ट्रीय धोक्यांचा समावेश होत असतो. माल बंदरावर पोहोचवल्यानंतर तो जहाज मालकाच्या ताब्यामध्ये जात असतो आणि त्यानंतर मालाची हालचाल किंवा प्रवास हा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपन्यांच्या ताब्यामध्ये होतो आणि यामध्ये जर काही गडबड झाली किंवा काही उणिवा जर राहिल्या असतील तर नक्कीच लॉजिस्टिककडून निर्यातीच्या मालाला धोका त्या ठिकाणी पोहोचू शकतो. निर्यातदारांना याचा फटका सहन करावा लागत असतो. यानंतर कायद्याचे धोके. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियंत्रणं जर बदलले असतील तर कायद्याचे धोके निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
व्यापारविषयक कायदे आणि नियंत्रणं ही प्रत्येक देशादेशानुसार बदलत असतात किंवा वेगवेगळे असतात आणि यासाठी निर्यातदार या संपूर्ण कायद्याची माहिती करून घेऊनच माल पाठवत असतात किंवा त्यानं पाठवला पाहिजे किंवा ज्या देशामध्ये आपल्याला मालाची निर्यात करायची आहे त्या देशातील व्यापारविषयक कायद्यांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये समजा जर काही वाद निर्माण झाले असतील तर अशा वेळेला प्रश्न निर्माण होतो आणि तो कसा मिटवायचा हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जर माहिती नसेल तर निर्यात विपणनामध्ये हा एक महत्त्वाचा असा धोका या ठिकाणी उद्भवत असतो. त्यानंतर राजकीय धोके. ज्या देशांचे सरकार स्थिर नसते म्हणजेच अस्थिर असते तर अशा देशामध्ये राजकीय धोके हे जास्त उद्भवत असतात. अस्थिर सरकारमुळे राजकीय धोरणं ही सतत बदलत असतात आणि निर्यातदाराला अशा देशामध्ये निर्यात करताना जागरूक राहावे लागते. निर्यातीचा करार करतानाच जर तो योग्य केलेला असेल तर अशा प्रकारचे धोके जे आहेत ते निर्यातदाराला संभवत नाहीत किंवा त्यांना सामोरे जावे लागत नाही. परंतु सर्वसामान्यरित्या ज्या देशांमध्ये सरकार अस्थिर असते अशा देशांमध्ये निर्यातदार माल पाठवण्यासाठी तयार होत नाहीत, कारण वेळोवेळी बदलणाऱ्या नियमांमुळे किंवा वेळोवेळी बदलणाऱ्या धोरणांमुळे त्याचा फटका निर्यातदाराला सहन करावा लागू शकतो. हा सुद्धा एक विपणनाच्या बाबतीमध्ये किंवा निर्यातीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती हा धोका उद्भवू शकतो. त्याचबरोबर पुढील प्रकार म्हणजे अनपेक्षित धोके. अनपेक्षित घटनांमुळे काही वेळेला अनपेक्षित धोके निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ समजा नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल, भूकंप किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती आली असेल किंवा अतिरेक्यांचे हल्ले असतील, यामुळे निर्यातदाराच्या मालाचं पूर्णपणे नुकसान होत असतं आणि अशा झालेल्या नुकसानीसाठी निर्यातदाराला कोणाला जबाबदार धरता येत नाही. यासाठी निर्यातदारानं निर्यातीचा करार करतानाच योग्य त्या अटी आणि नियम घालणं गरजेचं आहे, जेणेकरून असे अनपेक्षित धोके जे आहेत ते त्याला उद्भवणार नाहीत. त्यानंतर विनिमयातील धोके. चलन विनिमयाच्या बदलांमध्ये जे काही धोके निर्माण होत असतात किंवा विनिमयामध्ये जे धोके आहेत ते निर्माण होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निर्यात करत असताना निर्यातदाराने चलन किमतीचा अंदाज घेणे गरजेचं आहे आणि तो अंदाज घेतल्यानंतरच माल पाठवला पाहिजे. अन्यथा विनिमयामध्ये जर धोके निर्माण होणार असतील किंवा तशी संभाव्यता असेल तर माल पाठवू नये. परंतु विनिमय बदलामध्ये सुद्धा निर्यातीमध्ये धोके निर्माण होऊ शकतात. त्यानंतर संस्कृती आणि भाषिक धोके. निर्यातदार आणि आयातदार हे दोघेही वेगवेगळ्या देशात असतात. दोनही देशांची संस्कृती किंवा भाषिक अडथळे हे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यातूनच कधीकधी निर्यातीला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो किंवा निर्यातीमध्ये संज्ञापनाच्या माध्यमातून सुद्धा काही धोके उद्भवू शकतात. त्यानंतर पायाभूत सुविधांमधली आव्हाने जे आहेत तीही महत्त्वाचे आहेत. त्या अगोदर सार्वभौम धोके जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. यामध्ये काही देशादेशात काही वेळेला मालाचा जो काही ताबा असेल त्यावर नियंत्रण ठेवले जात असते. कोणाला कोणता माल यावा यावरही नियंत्रण ठेवले जात असतं आणि हीच सार्वभौम धोके काही वेळेला निर्यातीमध्ये निर्माण होत असतात. पायाभूत सुविधांमधली जी काही आव्हानं आहेत तीही धोक्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील किंवा मुद्रांकन जर व्यवस्थित नसेल तर विपणनाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही अडचणी निर्माण होतील किंवा धोके आलेले पाहायला मिळतील. यानंतर आपण सन 2015च्या प्रादेशिक भारतीय निर्यातीची दिशा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. भारतामध्ये जवळपास साधारणतः बऱ्याच किंवा अनेक वस्तूंची निर्मिती होत असते आणि त्यातील निर्माण झालेल्या वस्तू
भारतीय बाजारपेठेपेक्षा इतर बाजारपेठांमध्ये निर्यातीच्या माध्यमातून त्या विकल्या जात असतात. सध्याचा जर आपण विचार केला तर भारत जवळपास जगातील 240 देशांना निर्यात करतो. सन 2016-17मध्ये जगाच्या व्यापारी निर्यातीच्या 1.7% एवढी व्यापारी मालाची निर्यात भारताने केलेली आहे. जगाच्या एकूण सेवांच्या निर्यातीमध्ये भारताने 3.4% एवढी सेवांची निर्यात केलेली आहे. सन 2016-17चा जर आपण या ठिकाणी विचार केला तर भारताने सर्वात जास्त निर्यात जी आहे ती आशियाई देशांना केलेली आहे, ज्याला आपण OPEC व्यापारी गट असं म्हणतो. दुसरा क्रमांक युरोपियन देशांचा आहे, तर तिसऱ्या क्रमांकाची निर्यात ही उत्तर अमेरिकेतील देशांना भारताने केलेली आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक देशांचा जर विचार केला तर भारत अमेरिकेला 42 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी निर्यात करतो. त्यानंतर इंग्लंडला 31 बिलियन अमेरिकन डॉलर आणि तिसरा क्रमांक हाँगकाँगसाठी 14 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी निर्यात करत असतो. म्हणजेच व्यक्तिगतरित्या सुद्धा भारत हा अमेरिका, इंग्लंड आणि हाँगकाँग या देशांना चांगल्या पद्धतीने निर्यात करत असतो. सध्या समोर आपल्याला जो काही टेबल दिसतोय त्या टेबलमध्ये भारताची सन 2015-16 आणि 16-17च्या व्यापारी मालाच्या निर्यातीची दिशा आपल्याला दाखवलेली आहे. आपण या ठिकाणी सविस्तर बघू शकता. 2015 पासून ते 17पर्यंतची जी काही निर्यातीची दिशा आहे ती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः आपण या ठिकाणी विचार करूयात OECD किंवा OECD जे देश आहेत त्यांचा. या देशांना जी काही निर्यात केली जाते त्यामध्ये आर्थिक सहकार आणि विकास संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर द इकॉनॉमिक्स कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट यांचा समावेश होतो. याचाच अर्थ त्याला आपण शॉर्टकटमध्ये OECD देश असं या ठिकाणी म्हणत असतो. या देशांमध्ये साधारणतः युरोपियन युनियन, उत्तर अमेरिका म्हणजेच कॅनडा आणि USA, त्याचबरोबर आशिया, त्याचबरोबर ओशेनिया म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि जपानसह जे काही देश असतील ते आणि इतर काही OECD जे देश असतील यांचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भारताची सर्वात जास्त निर्यात जी आहे ती OECD देशामधील अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या देशांना होत असते. सन 2016-17मध्ये अमेरिकेने भारताकडून 42 बिलियन अमेरिकन डॉलर व जर्मनीने 7 बिलियन अमेरिकन डॉलर एवढा माल खरेदी केला होता. OECD मधील युरोपियन युनियन, उत्तर अमेरिका त्याचबरोबर इतर देशांना भारताने प्रामुख्याने सुती कपडे, कार्पेट, काजू, काथ्याच्या वस्तू आणि औषधे या ठिकाणी निर्यात केलेली आहेत. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू, मसाले, हातमागाच्या वस्तू, स्टेनलेस स्टील किंवा इतर तयार कपडे अशा वस्तूंचा सुद्धा त्यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच भारत हा देश फक्त कच्च्या मालाचीच निर्यात न करता त्यावरती प्रक्रिया करून काही पक्का मालसुद्धा इतर देशांना, या OECD देशांना निर्यात करत असतो. आत्ताच आपण पाहिलं की औषधे, काथ्याच्या वस्तू, मसाले, हातमागाच्या वस्तू, स्टेनलेस स्टीलची असणारी भांडी किंवा इतर वस्तू किंवा कच्च्या मालापासून तयार केलेले कापड, अशा अनेक गोष्टींची निर्यात या OECD देशांना भारताकडून केलेली असते. 15-16चा जर आपण विचार केला तर 100.8 अमेरिकन बिलियन डॉलर एवढी निर्यात या ठिकाणी या देशांना केलेली आहे. म्हणजेच टक्केवारीमध्ये जर आपण पाहिलं तर 38.4% एवढी निर्यात 2015-16मध्ये OECD या देशांना केलेली आहे आपल्याला पाहायला मिळते. आणि 16-17चा जर आपण विचार केला तर
104.9 अमेरिकन बिलियन डॉलर एवढ्या किमतीचा माल या ठिकाणी निर्यात केलेला आहे. 37.9% एवढा माल या OECD देशांना भारताने निर्यात केलेला आहे. त्यानंतर OPEC देशांचा आपण विचार करणार आहोत. पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना या देशाला म्हटलं जातं, म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, याला शॉर्ट फॉर्ममध्ये OPEC कंट्रीज असे या ठिकाणी आपण म्हणतो. या देशांमध्ये कुवेत, अमिराती, सौदी अरेबिया, इराण, इराक व इतर देशांचा समावेश होत असतो. 2016-17 भारताने या OPEC म्हणजेच OPEC देशांना काही निर्यात केलेले आहे. अमिराती देशाला 31.2 बिलियन अमेरिकन डॉलर, सौदी अरेबियाला 5.1 बिलियन अमेरिकन डॉलर, इराणला 2.4 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी निर्यात केलेली आपल्याला पाहायला मिळते. या निर्यातीमध्ये कशाचा समावेश आहे तर भारत या OPEC देशांना हिरे, दागिने, तयार कपडे, केमिकल्स, हातमागाच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, प्लास्टिकची उत्पादने, तांदूळ, कांदे, मांस इत्यादी वस्तूंची निर्यात करत असतो. आपण तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर 15-16 आणि 16-17, 15-16 46.2 अमेरिकन बिलियन डॉलर एवढी निर्यात केलेली आहे. शेकडेवारीमध्ये 17.2% त्याचा विचार या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर 16-17 45.3 अमेरिकन बिलियन डॉलर एवढी निर्यात केलेली आहे आणि शेकडेवारीमध्ये ती 16.4 एवढी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढील जो काही व्यापारी गटाचा जो काही प्रकार आहे किंवा देशांचा जो प्रकार आहे तो आहे पूर्व युरोप. पूर्व युरोपातील देशांना भारत सरकार करत असलेली निर्यात गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालेली आहे, परंतु रशियाशी होत असलेल्या निर्यातीत वाढ होत आहे. 2016-17 भारताने रशियाला व्यापारी मालाची निर्यात 1.9 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी केलेली होती. पूर्व युरोपियन देशांना भारत केमिकल्स, चामड्याच्या वस्तू, कृषी माल, तयार खाद्यपदार्थ, त्याचबरोबर औषधे इत्यादी वस्तू निर्यात करत असतो. 15-16 आणि 16-17 जर आपण म्हणजेच सन 2015-16 आणि सन 2016-17 यांचा जर आपण विचार केला तर 2.4 अमेरिकन बिलियन डॉलर एवढी निर्यात 2015-16 केली होती, तर तीच वाढून 2.8 इतकी 16-17 झालेली आहे. 0.9% वरून 1% ही निर्यात भारताची या देशांना गेलेली आहे. त्यानंतर विकसनशील देशांचा जर आपण विचार केला, ज्याला आपण डेव्हलपिंग कंट्रीज असं या ठिकाणी म्हणतो, या देशांमध्ये प्रथमतः आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका इत्यादी देशांचा समावेश होतो. 2016-17 भारताने विकसनशील देशातील प्रथम 3 देशांना काही निर्यात केलेली आहे. त्यामध्ये हाँगकाँग, चीन आणि सिंगापूर यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. हाँगकाँगसाठी 14.1 बिलियन अमेरिकन डॉलर, चीनसाठी 10.2 अमेरिकन बिलियन डॉलर आणि सिंगापूरसाठी 9.5 अमेरिकन बिलियन डॉलर एवढी निर्यात या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये पेट्रोलियम वस्तू असतील, तयार कपडे आहेत, त्याचबरोबर हातमागाच्या वस्तू, चहा, मसाले, स्टील, हिरे व दागिने, त्याचबरोबर प्लास्टिक वस्तू, मशिनरी, तांदूळ इत्यादी वस्तूंची निर्यात भारत या देशांना करत असतो. त्यानंतर शेवटचा जर आपण विचार केला तर इतर देश, भारत इतर अनेक देशांना व्यापारी मालाची निर्यात करत असतो. जे देश वरील 4 या गटामध्ये मोडत नाहीत ते इतर देशांमध्ये येत असतात. 2016-17 भारताने 3 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.2% एवढी निर्यात या देशांना केलेली आहे. 2015-16 ती 3.2 अमेरिकन बिलियन डॉलर 1.3% आणि 16-17 3.3 अमेरिकन बिलियन डॉलर 1.2% एवढी निर्यात केलेली आहे. भारत या देशांना तांदूळ, मसाले, मशिनरी, चामड्याच्या वस्तू, केमिकल्स इत्यादी वस्तूंची
निर्यात करत असतो. म्हणजेच OECD देश, OPEC देश, पूर्व युरोपातील देश, त्याचबरोबर विकसनशील देश आणि इतर देश या सर्वांना भारताची 2015च्या दरम्यान ही भारतीय निर्यातीची दिशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2015 ते 2020 या 5 वर्षांसाठीचे हे जे काही आर्थिक आकडेवारी आहे हे अतिशय महत्त्वाची भारताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या आकडेवारीवरून आपल्याला भारतीय निर्यातीची दिशा या ठिकाणी समजते. एकंदरीत जर आपण विचार केला तर भारत सर्वात जास्त OECD देशांना या ठिकाणी निर्यात करत असतो. त्या खालोखाल ओपेक देश किंवा OPEC देशांना या ठिकाणी निर्यात केली जाते. विकसनशील देशांनासुद्धा OPEC देशांच्या आणि पूर्व युरोपांच्या तुलनेत किंवा OECD देशांच्या तुलनेतही जास्त विकसनशील देशांमध्ये निर्यात भारत करत असतो. विकसनशील देशांचा सातत्याने विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर विकसनशील देशांकडे असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, तंत्रज्ञान असेल किंवा नवीन काही मशिनरी असतील, या भारतामध्ये सुद्धा आल्या पाहिजेत. या हेतूने सुद्धा काही निर्यात ही या देशांना केली जाते. म्हणजेच निर्यातीबरोबर आयातीचा सुद्धा या ठिकाणी समतोल साधला पाहिजे. कारण भारतामध्ये सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन यंत्रसामुग्री ही आयात करावयाची असते. त्यामुळे एक समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आपण जर विचार केला तर विकसनशील देशांना भारत जास्तीत जास्त निर्यात करत असतो. त्यामुळं एकंदरीत जर आपण विचार केला तर भारतीय निर्यात जी आहे ती भविष्यामध्ये OECD, OPEC किंवा युरोपियन देशांनासुद्धा या ठिकाणी वाटणं गरजेचं आहे. व्यापारी गटामध्ये जे काही देश सहभागी असतील त्यांना जास्तीत जास्त सवलती या देशाकडून देणं गरजेचं आहे. त्याचा फायदा भारताला सुद्धा इतर देशांशी निर्यात करताना नक्कीच होऊ शकतो. त्यामुळं तो सुद्धा भाग आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जाईल. सन 2015 नंतर म्हणजेच 2015-16 आणि 16-17 या 2 वर्षांमध्ये जे काही झालेले बदल आहेत त्याचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. संभाव्यतेचा जर आपण विचार केला तर भारताला आवश्यक असणारं जे काही तंत्रज्ञान आहे किंवा यंत्रसामग्री जी आहे ती विकसित देशांकडून जास्तीत जास्त आपल्याला मिळू शकते. आणि सध्या भारताची जी काही निर्यातीची परिस्थिती आहे ती अतिशय चांगली आहे, अशा पद्धतीचं एक मत या ठिकाणी आपण मांडू शकतो. भविष्यामध्ये ती नक्कीच सुधारली पाहिजे.